जय मल्हार न्यूज चॅनलच्या सर्व प्रेक्षकांना सपना चौधरीचा नमस्कार। नंदुरबार शहरातील नवापूर चौफुलीपासून ते सीबी पेट्रोल पंपापर्यंतच्या सुरू असलेल्या रस्त्या दुरुस्तीच्या कामातील रस्त्याच्या दुरुस्तीसाठी लागणारे साहित्य वाहतूक करताना वाहनांमधून खडी रस्त्यावर पडल्याने रस्त्यावरून वाहतूक करणाऱ्या वाहनांना मोठ्या अडचणीचे ठरत असून मोठा अपघात होण्याची शक्यता यातून निर्माण होत असून संबंधित रस्ता दुरुस्ती करणाऱ्या विभागाच्या अधिकाऱ्यांनी तातडीने लक्ष देऊन होणाऱ्या अपघाताबाबत गंभीरता लक्षात घ्यावी व उपाययोजना करण्यात यावी अशी मागणी नागरिकांमधून होत आहे। नंदुरबार शहरातील नवापूर साक्री रस्त्यावरील राजपूत पेट्रोल पंप परिसरात त्याचप्रमाणे अव्वल गाझी दर्ग्याजवळ अवजड वाहतूक करणाऱ्या वाहनातून मोठ्या प्रमाणावर रस्ता तयार करण्यासाठी लागणाऱ्या खड्यांच्या ढिगारा पडल्याने वाहनधारकांना मनस्ताप सहन करावा लागत आहे। या प्रकारामुळे ठेकेदाराविरुद्ध रोष व्यक्त करीत कारवाईची मागणी त्रस्त वाहनधारकांनी केली आहे। नंदुरबार शहरालगत अनेक ठिकाणी रस्ता दुरुस्तीचे काम करण्यात येत आहे, त्यामुळे नवापूर साक्री रस्त्यावरून दररोज अवजड वाहनातून साहित्य वाहून नेण्यात येत आहे। ठेकेदार त्यांच्या वाहनांमधून नियमांना तिलांजली देत नियम धाब्यावर बसवत क्षमतेपेक्षा अधिक साहित्य नेत असतात, त्यामुळे कधी कधी वाहनांना अपघात देखील होत असतात। सोमवारी सकाळी साधारणत 8:30 वाजेच्या सुमारास राजपूत पेट्रोल पंपजवळून एका डंपरमधून खडीची वाहतूक करण्यात येत होती। डंपरमध्ये क्षमतेपेक्षा अधिक खडी भरण्यात आल्यामुळे ती खडी रस्त्यांवर ठिकठिकाणी पडल्याने वाहतूक विस्कळीत झाली होती। या रस्त्यावरून वाहन मार्गक्रमण करताना चालकांना मोठ्या प्रमाणावर कसरत करावी लागत आहे। सकाळची वेळ असल्यामुळे मोटरसायकलवरून जाणाऱ्या नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे। रस्त्यावर पडलेल्या खडीमुळे पायी जाणाऱ्या नागरिकांना देखील त्रास सहन करावा लागत आहे। अगदी रस्त्याच्या मधोमध खडी पडल्याने वाहन चालक आपली वाहन रस्त्याच्या कडेला नेऊन हळूहळू मार्गक्रमण करीत असताना दिसत आहे, त्यामुळे या ठिकाणी काही वेळ वाहतूक व्यवस्था विस्कळीत झालेली असल्याचे दिसून आले। खडी लहान मोठी असल्याने त्या अनुकुचीदार होत्या, त्यामुळे अनेक वाहने पंक्चर झाले। वाहने पंक्चर झाल्याने कामधंद्यावर जाणाऱ्या नागरिकांना त्याचा अधिक परिणाम जाणवला। पंक्चर झालेल्या मोटरसायकली ढकलत अनेक जण गॅरेज पर्यंत जात होते। नवापूर साक्री रस्त्यावर मोठ्या प्रमाणावर अवजड वाहनांची ये-जा असते, त्यातच बांधकाम साहित्य देणाऱ्या वाहनांची संख्या अधिक असते। वाहनांमधून क्षमतेपेक्षा जास्त साहित्य भरल्यामुळे असे प्रकार नेहमी होत असतात, त्यामुळे उपप्रादेशिक परिवहन विभागाने अशा वाहनांवर कारवाई करण्याची मागणी होत आहे। सपना चौधरी, जय मल्हार न्यूज, नंदुरबार। We'll be right back.